नमस्कार. झी 24 तासच्या शिक्षण परिषदेमध्ये आपलं स्वागत. करिअर पॉईंट ऑफ व्ह्यू जर एक विचार केला तर आपण डिफेन्स हे क्षेत्र देखील करिअरसाठी आपल्याला खूप महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळणं हे त्याहूनही महत्त्वाचं असतं आहे. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत कर्नल पराग मोडक. मी अगदी छोटं त्यांची माहिती सांगतो. MSc इन मिलिटरी टेक्नॉलॉजी, रेजिमेंट आर्टिलरी ऑफिसर म्हणून देखील त्यांनी कामं केलेली आहेत. त्याचबरोबर सप्लाय चेन मॅनेजमेंट हे शिक्षण देखील त्यांनी घेतलेलं आहे. पंजाब असेल, जम्मू काश्मीर असेल किंवा सिक्कीम असेल, ते विविध पोस्टवरती ऑफिसर म्हणून ते कार्यरत राहिलेले आहेत. डेप्युटी कमांडर ऑफ आर्टिलरी, ब्रिगेडियर फिरोजपूर, पंजाब इथे देखील त्यांनी कार्य केलेलं आहे. सर, मला आपल्याकडून जाणून घ्यायला लागेल की मुळात डिफेन्स क्षेत्राबद्दल, युनिफॉर्मबद्दल आकर्षण बऱ्याच वेळा असतं, तर ते डिफेन्सच्या बाबतीत कशा पद्धतीने पूर्ण करू शकतो, सुरुवात कशी करावी? एक 12वी आणि एक ग्रॅज्युएशन. सो 12वी नंतर NDA, त्याच्याबरोबर अजून एक OTA जे आहे, ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, जी गयाला आहे, तिथे टेक्निकल एंट्री स्कीम नावाची एक स्कीम आहे, जी फक्त इंजिनिअरिंग साठी आहे, इंजिनिअरिंग झालेल्या किंवा करू इच्छिणाऱ्या मुलांसाठी आहे. आणि तिसरं AFMC पण आहे आपल्या पुण्यामध्ये. सो NDAमध्ये सगळ्यांना माहिती आहे की 10+2 मिनिमम क्वालिफिकेशन आहे, जे 12वी असतं. त्याच्यानंतर तुम्हाला 12वी करताना किंवा 12वी झाल्यानंतरची परीक्षा देता येते. आणि त्याच्यासाठी कुठलंही त्याच्यासाठी काय स्ट्रीम असं काही नाही. फक्त ज्यांना एअरफोर्स किंवा नेव्हीमध्ये जायचं असेल त्यांच्यासाठी सायन्स स्ट्रीम गरजेचं असतं, कारण फिजिक्स आणि मॅथ्स हे कंपल्सरी. त्याच्यानंतर ती तुम्हाला परीक्षा देता येते. दुसरं मी जो उल्लेख केला, टेक्निकल एंट्री स्कीम, ही ज्यांना इंजिनियर व्हायचं आहे आणि ते सुद्धा फौजमध्ये जाऊन इंजिनियर व्हायचं आहे, म्हणजे हा एक चांगली तसं बघायला तर स्कीम आहे की 12वी नंतर, 12वीला अर्थातच इंजिनिअरिंग म्हटलं की PCM असतोच सगळ्यांचं. आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी फक्त एकच हे आहे की तुम्ही JEE मेन्स दिली असली पाहिजेत. ह्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्टली इंटरव्ह्यूसाठी जाता येतं. SSB जो इंटरव्ह्यू असतो, सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डचा. आणि मी तुम्हाला जसं म्हटलं, OTA गयामध्ये याचं प्रशिक्षण असतं. ते एक अशा वेगळ्या प्रकारचं आणि युनिक हे आहे की तुम्ही 1 वर्ष तिथे OTA गयामध्ये मिलिटरीशी रिलेटेड, फौजशी रिलेटेड तुम्ही तिथे शिकता. त्याच्याबरोबर त्याच्या पुढची 3 वर्ष, रादर 4 वर्ष पूर्ण तुम्ही डिग्री कोर्स करता, इंजिनिअरिंगची डिग्री घेता. आयदर ती आपल्या CMEमध्ये घेता किंवा महू म्हणून एक जे ठिकाण आहे मध्य प्रदेशात, तिथे जाता, किंवा सिकंदराबादला. सो अशा प्रकारे. आणि परत तुम्ही ॲज अ कमिशन ऑफिसर 4 वर्षानंतर होता. आणि तिसरं AFMC सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यासाठी नीटचा स्कोर धरला जातो, ज्याच्याबद्दल आता बरंच काही चालू आहे. तर नीटचा स्कोर धरला जातो AFMCच्या परीक्षेसाठी. अशा 3 प्रकारे 12वी नंतर तुम्हाला जाता येतं. आणि ग्रॅज्युएशन नंतर परत कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस, ज्याचं की IMA देहरादून, इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून, त्याची जी परीक्षा असते ती आहे. त्याच्यानंतर तुम्ही तिथे जाऊ शकता किंवा तुम्ही शॉर्ट सर्व्हिस कमिशन घेऊ शकता. शॉर्ट सर्व्हिस कमिशन म्हणजे 10 वर्षासाठी तुम्ही तिथं, म्हणजे 10 वर्षाचा तो बॉन्ड असतो, परमनंट कमिशन नाही. 10 वर्षानंतर तुम्हाला चॉईस आहे की तुम्ही कंटिन्यू करायचं आहे तुम्हाला का तुम्हाला सोडायचं आहे. तो एक परत चांगला पर्याय आहे की 10 वर्षानंतर साधारण आपल्याला कळतं किंवा आपल्याला या क्षेत्रात आहे का, करतं अजून 10 वर्ष पुढची शक्य आहे का, असेल तर तुम्ही कंटिन्यू करा, नाहीतर बाहेर या. 1992 सालापासून जसं बघायला गेलं तर पहिल्यांदा महिलांसाठी ॲज अ ऑफिसर इन द इंडियन आर्मी हे सुरू झालं, क्षेत्र उघडलं गेलं 92 साली. ते पहिले ते फक्त शॉर्ट सर्व्हिस कमिशन वगैरे असंच होतं 5 वर्षांसाठी. हळूहळू आता ते परमनंट कमिशन पण गेल्या काही वर्षांमध्ये आपण सगळ्यांनी बघितलं, मीडियामध्ये पण याच्या चर्चा बरंच झाली की आता त्यांना परमनंट कमिशनही मिळतं, होता येतं, घेता येतं. त्याचबरोबर आता NDAमध्ये पण मागच्या वर्षापासनं महिलांना प्रवेश द्यायला सुरुवात झाली. मागची पहिली बॅच जी होती ती 19 वेकन्सी होती. आत्ता यावर्षी 2024 साली ज्या भरती झाल्यात ते 37 झालेले आहेत. आता फक्त महिलांसाठी असं नाही, पण सगळ्यांसाठी सुद्धा. एक जनरली माहिती नसतं बऱ्याच जणांना की लॉ ग्रॅज्युएट्सना सुद्धा आर्मीमध्ये येता येतं. तुम्ही LLB LLM केलेलं आहे आणि तुम्ही जर का कुठल्या बार काउन्सिलचे मेंबर आहात, तुमचा लास्ट क्लॅटचा स्कोर ते धरतात, कारण आता ती परीक्षा नव्याने सुरू झालेली आहे. आणि तुम्हाला मिलिटरीची पण एक वेगळी लॉ ब्रँच आहे, ज्याला जज ॲडव्होकेट जनरल जॅग असं म्हणतात, त्याच्यातसुद्धा इथे प्रवेश मिळतो. आणि दुसरं सांगायला मला आवडेल की ॲक्च्युअल आर्मीमध्ये सुद्धा फक्त म्हणजे भूदळ, पायदळ, आपला तोफखाना, रणगाडे एवढ्या जर का ब्रांचेस सोडल्या तर प्रत्येक बाकी सगळ्या ब्रांचेसमध्ये महिला ऑफिसर्स आहेत. बऱ्याच वेळा काय असतं की जो कॅन्डिडेट असतो तो तयार असतो, पण पालक थोडेसे धाकधूक करत असतात, तर त्यांच्यासाठी एक जाता जाता काय संदेश द्याल? घाबरायचं काहीही कारण नाही आहे. अकॅडमीत व्यवस्थित सगळ्यांची छान काळजी घेतली जाते. फिजिकली टफ
आपोआप होतात. म्हणजे तुम्ही जस्ट विसरून जा की तुमचा मुलगा जो आहे तो मुलगा मुलगी पण ज्या ह्याच्यात गेलेले आहात ना, जेव्हा ट्रेनिंग घेऊन बाहेर येतील तेव्हा तुम्हालाच आश्चर्याचा धक्का बसेल की अरे हा खरोखरच आपला मुलगा मुलगी आहे की इतके फिजिकली आणि मेंटली जे टफ होऊन बाहेर पडलेले आहेत. ते एन्जॉय करतील, त्यांना त्यांचं चांगलं ट्रेनिंग घेऊ द्यात आणि त्यांना हा खरोखरच एक चांगला करिअर आहे आणि एक चांगला ऑप्शन आहे, एक चांगला माणूस म्हणून पण घडवण्याचा. आणि मगाशी एक डिसिप्लिनचा पण उल्लेख झाला. आपोआपच येते ना ते, तिथं गेल्यावर ते येतच, दुसरं काय होऊच शकत नाही. तुम्ही एकंदरीतच या डिफेन्स करिअरविषयी खूप चांगली माहिती सांगितलीत. मुळात संभ्रम दूर केलात असं म्हणायला हरकत नाही. त्याबद्दल आपले धन्यवाद. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. झी 24 तासचे पण धन्यवाद. जाता जाता एकच गोष्ट म्हणजे एक शेर आहे बेसिकली की हौसले हो बुलंद तो पत्थर भी पिघल जाते हैं, पर्वतों के सीने से भी रास्ते निकल जाते हैं. धन्यवाद. जय हिंद. झी 24 तासच्या शिक्षण परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत. आत्तापर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षणाच्या संधी, काय नेमक्या करिअरच्या वेगवेगळ्या वाटा आहेत, काय आव्हानं आहेत, या विषयावर वेगवेगळ्या मान्यवरांशी चर्चा केली. आणि आत्ता मात्र एक वेगळे पाहुणे माझ्याबरोबर आहेत आणि एका वेगळ्या विषयावर बोलणार आहेत. खरं तर हा विषय आपण करिअर म्हणून कधीच पाहत नाही आणि म्हणूनच काय नेमक्या करिअरच्या संधी यामध्ये आहेत जाणून घेणार आहोत. सध्या आपल्याबरोबर आहेत प्रोफोर्स स्पोर्ट्स एज्युकेशन कंपनीचे मॅनेजिंग डिरेक्टर आणि CEO कॅप्टन अमेय कोचरेकर. नमस्कार सर, स्वागत तुमचं. सगळ्यात पहिल्यांदा थोडीशी ओळखही करून देते. इंडियन आर्मीमध्ये 2002 ते 2008 ते कार्यरत होते. त्यानंतर ते रिटायर्ड झाले आणि प्रोफोर्स इन्फो होलिस्टिक स्पोर्ट्स कंपनी, एज्युकेशन कंपनी त्यांनी स्थापित केली आणि साधारण KG ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एक नवी प्रणाली त्यांनी खरं तरी सुरू केली आहे. आत्तापर्यंत 5 राज्यांमध्ये 60 शाळांमध्ये प्रोफोर्सचं काम चालतं आणि गेल्या 8 वर्षामध्ये त्यांनी आत्तापर्यंत 3 नॅशनल मेडल्स, तसंच 3 नॅशनल ट्रॉफीज आणि जवळपास 776च्या वर डिस्ट्रिक्ट मेडल्स त्या शाळांना मिळवून दिले. नेमकं त्यांची कंपनी काय करते आणि ही करिअरची वेगळी संधी खेळांच्या माध्यमातून कशी निर्माण होऊ शकते, आपण त्यांच्याकडून लगेचच जाणून घेऊया. पुन्हा एकदा आपलं स्वागत. थँक्यू व्हेरी मच मॅम. कॅप्टन, मला तुम्हाला विचारायचं आहे की खरं तर शिक्षण क्षेत्र म्हटलं की आपण फक्त पुस्तकी शिक्षणाचा विचार करतो. आपल्याला हे लक्षातच येत नाही की स्पोर्ट्स हा सुद्धा एक करिअरचा विषय असू शकतो. आणि मला वाटतं या ठिकाणी मला असं म्हणायला आवडेल की आपण म्हणतो की पढोगे लिखोगे तो बनोगे नवाब, खेलोगे कूदोगे तो बनोगे खराब, अशा प्रकारची एक मानसिकता असते. तर हे तुम्ही कसं जस्टिफाय कराल? म्हणजे काय आहेत खरंच संधी की कसं? आपल्याला या जगात एक सक्सेसफुल जीवन जगायला ज्या लाईफ स्किल्सची गरज आहे त्या सगळ्या ते सगळे लाईफ स्किल्स जे आहेत ना ते आपल्याला स्पोर्ट्समधूनच किंवा ग्राउंडवरच शिकायला मिळतात. मी वापरतोय तिकडे. आय एम इन्सिस्टिंग ऑन दॅट. कारण आज आपल्या KG टू पोस्ट ग्रॅज्युएशन फॉर दॅट मॅटर एकही असा सब्जेक्ट किंवा क्युरिक्युलम नाही आहे तिथे या 25-26 लाईफ स्किल्स ज्या आहेत, ज्याला आपण डिटर्मिनेशन म्हणतो, ज्याला पर्सिस्टन्स म्हणतो, ज्याला विल टू गेट अप एव्हरी मॉर्निंग, आणि मोस्ट इम्पॉर्टंटली आय थिंक जे पॅरेंट्स इथे बसलेले आहेत ते सगळे इथे ॲग्री करतील, जी आत्ताची जनरेशन आहे जिथे आम्ही आज हँडल करतो आहे स्कूल स्टुडंट्स राईट फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड और KG टू स्टँडर्ड 12, इथे सगळ्यात मोठं जे आम्हाला बघायला मिळतं, एक सगळ्यात मोठी लाईफ स्किल ज्याला आपण म्हणतो ती मिसिंग दिसते. दॅट इज ॲक्सेप्टन्स ऑफ फेल्युअर, जी या जनरेशनमध्ये आता मिसिंग आहे. कारण आपण ॲज अ पॅरेंट आपल्या मुलांना सगळं द्यायला बघतो, पण त्या सगळं देतानाच्या मध्ये आपण हा विचार करत नाही की लाईफ त्यांच्याबरोबर तेवढं फेअर नसणार आहे, कुठेतरी त्यांना नो पुढे जाऊन ऐकावं लागणार आहे. पण ही जी क्वालिटी आहे ना, ॲक्सेप्टन्स ऑफ फेल्युअर, ही एका स्पोर्ट्समनमध्ये ऑटोमॅटिकली डेव्हलप होते. अदर दॅन आय मीन इन ॲडिशन टू अदर लाईफ स्किल्स, वेदर इट्स अ टीम प्ले, वेदर इट्स अ लिडरशिप, हे ऑटोमॅटिकली. बट ॲक्सेप्टन्स ऑफ फेल्युअर और पर्सिस्टन्स, की त्याला माहिती आहे की आज मी हरलो तर उद्याची मॅच परत आहे, कदाचित पुढच्या वर्षी मला परत चान्स आहे. त्या ज्या ज्या लाईफ स्किल डेव्हलप होतात त्या स्पोर्ट्समध्ये डेव्हलप होतात. गेले जर 10-15 वर्षाचा ग्राफ बघितला तर फॉर्च्युनेटली पूर्ण देशामध्ये तो एक अवेअरनेस सगळ्या पॅरेंट्समध्ये आलेला आहे की फक्त ॲकॅडमिक्स इज नॉट गोइंग टू हेल्प. आपल्याला त्यांना सगळं शिक्षण देणं जरुरीचं आहे. करिअर वाईज अगेन फॉर्च्युनेटली बिकॉज ऑफ ऑल द लीग्स ज्या आपण आपल्याकडे चालू झालेल्या आहेत, तर मग ते ISL म्हणा किंवा IPL म्हणा किंवा कबड्डी लीग म्हणा किंवा त्या अनुषंगाने पण बऱ्याचशा करिअर ऑप्शन्स त्याच्यामध्ये डेव्हलप झालेले आहेत फॉर अ प्लेयर. आणि प्लेयर सपोर्टिंग रोल जेवढे असतात त्याच्यामध्ये तुम्ही मॅनेजर म्हणा,
लॉजिस्टिक मॅनेजर म्हणा, फिजिओ म्हणा किंवा बाकी म्हणा, एवढे सगळे रोल्स त्याच्यामध्ये क्रिएट झालेले आहेत. त्यामुळे करिअर ऑपॉर्च्युनिटीज आर मेनी राईट नाव. आज जर आपल्याकडे कोणी नॅशनल खेळलेला मुलगा किंवा मुलगी असेल तर त्या पर्टिक्युलर गेममध्ये जर तेवढं त्याचं स्किल असेल तर पूर्ण जगातल्या म्हणजे टॉप 100 युनिव्हर्सिटीज ऑफ द वर्ल्ड प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये मिनिमम 50% स्कॉलरशिप रिझर्वड आहे होय. त्या याच्यासाठी. मग त्याला तिकडे जाऊन जर दुसरा प्रोग्राम करायचा असेल विच इज नॉट रिलेटेड टू स्पोर्ट्स पण ह्या स्पोर्ट्सचा त्याला तिकडे फायदा होऊ शकतो. ओके, एक्झॅक्टली प्रोफोसचं काम कसं चालतं हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. प्रोफोर्स आज आम्ही जसं म्हणतो 5 राज्यांमध्ये 60 शाळांमध्ये टायप आहे, पण आम्ही 16 स्पोर्ट्स हँडल करतो. 16 वेगवेगळे स्पोर्ट्स. आता 16 कुठचे आपल्याला माहिती नसेल तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 25 हाय इम्पॅक्ट स्पोर्ट्सची लिस्ट बनवलेली आहे टू फोकस टिल ऑलिम्पिक्स 2036 बरं. तिथपर्यंत. या 25 हाय इम्पॅक्ट स्पोर्ट्सपैकी आपल्याला स्कूल लेवलला कुठचे शिकवता येतील ते 16 स्पोर्ट्सवर आम्ही कॅल्क्युलेट करतो. आपली जेवढी एज्युकेशन बोर्ड्स आहेत ना मॅम, वेदर इट्स ICSE और CBSE और SSE और IG, कुठच्याही एज्युकेशन बोर्डमध्ये हा कंप्लायन्स नाही आहे जिथे सांगावं लागेल की या पर्टिक्युलर स्पोर्ट्सचं एज्युकेशन या लेवलच्या कोचने द्यायचं. जर कंप्लायन्सच नाही आहे ऑटोमॅटिकली बिझनेस वाईज इट डझंट मेक सेन्स. आणि तिथेच आपण सगळ्यात गोष्ट, कारण मग कंप्लायन्स म्हणतो बीपेड किंवा एमपेड पाहिजे, कुठचं स्पोर्ट्स खेळलेलं आहे काय माहीत नाही. चला आपण तिथे बेनिफिट ऑफ डाऊट जरी दिला की एखादा बास्केटबॉल नॅशनल खेळलेला मुलगा आहे, बीपेड करतोय आणि स्पोर्ट्स टीचर किंवा PE टीचर म्हणून जॉईन करतोय. मग PE टीचर म्हणून जॉईन झाल्यावर त्याला काय सांगितलं जातं, बास्केटबॉलची टीम तर तू ट्रेन करच, पण फुटबॉलची पण टीम तू सिलेक्ट कर, क्रिकेटची पण टीम तू सिलेक्ट कर. त्याच्याकडे ती कोर कॉम्पिटन्सीच नाही आहे. त्याला त्या गेमचं बेसिक नॉलेज आहे पण कोर कॉम्पिटन्सी नाही आहे. मग कळलं अरे जर आपल्याला एक पर्टिक्युलर लेवलचे कोच पाहिजे असेल सॅलरी कशी देणार, स्कूल किती द्यायला तयार आहे, मुलं किती द्यायला तयार आहेत. बरोबर. आणि मग त्या सगळ्याचा स्टडी करत करत 3 ते 4 वर्षानंतर आम्ही हे मॉडेल डेव्हलप केलं. आता हे सगळं जे आमच्या डोक्यात चाललेलं ना की एक पर्टिक्युलर लेवलला एक पर्टिक्युलर कोच पाहिजे, इक्विपमेंट पाहिजे, हे सगळं ही आयडिया होती. या आयडियाला व्हॅलिडेट करणं जरुरीचं होतं. आणि 2012च्या मिडमध्ये जूनमध्ये एक रिपोर्ट अर्न्स्ट अँड यंगने पब्लिश केला, NSDCने ऑफिशियल पब्लिश केला. तो आजही अवेलेबल 400+ पेजेसचा जो रिपोर्ट आहे. आणि त्याच्यात हे सगळं लिहिलं होतं की कुठच्या गेम्सवर फोकस करायला पाहिजे इंडियाने, कुठच्या लेवलला आपल्याला किती कोचेस लागतील, काय लागतील, कुठे आपण कमी पडतोय. सो त्याच्यामुळे अजून एक प्रोत्साहन मिळालं जेणेकरून आम्ही ती कंपनी स्टार्ट करू शकलो. सर खूप वेगळा तुम्ही हा आम्हाला शिक्षणातला वेगळा घटक समजावून सांगितलात आणि खरंच स्पोर्ट्सकडे बघण्याचा आपला अप्रोच किमान या परिसंवादातून तरी बदलेल असं मला वाटतंय. सो खूप खूप धन्यवाद तुमचे, तुम्ही इथे आलात आणि हे सगळं मार्गदर्शन. थँक्यू.